काल झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेलं आहे. उभी असलेली पिकं ही पूर्णपणे भुईसपाट झालेली आहेत. शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आपण पाहू शकता. स्वीटकॉर्न मका आता कणसंही काढण्यासाठी आलेले आहे. पाणी एवढंच असलेलं आहे आणि पूर्णपणे सपाट झालेली आहे. तसंच या ठिकाणी पाणी सखोल भागात पाणीही साचलेलं आहे. शेतकऱ्याचे ज्या ठिकाणी नवीन पेरणी करायची त्या ठिकाणी खूप पाणी साचलेलं आहे. काहींचे नवीन लागवड झालेली आहे. त्या शेतामध्ये पाहू शकता नवीन लागवड झालेले क्षेत्र आहे. यामध्ये पाणी पूर्णपणे साचले आहे. नवीन लावलेलं बी हे पूर्णपणे पाण्यामुळे खराब होणार आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही किती पाणी साचले शेतामध्ये. तसेच नारायणगाव परिसरामध्ये गारांचा पाऊस झालेला आहे. गारा पडलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. काल नारायणगावबरोबर येडगाव धनगरवाडी या परिसरामध्ये हे मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पाहू शकता आपण धनामेथीसारखी पिकं ही पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे. ते पूर्णपणे सडून खराब होणार आहेत. या ठिकाणी ही मका पाहू शकता. स्वीटकॉर्न मका लावलेली आहे. ते पूर्ण सपाट झालेला उभं करणं हे शेतकऱ्याकडे फार मोठं आव्हान असणार आहे.